नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला झणझणीत अशी पुणेरी मिसळ कशी बनवायची हे दाखवणार आहे। बनवायला खूप सोपी आहे, चवीला अप्रतिम आणि झणझणीत अशी बनवून तयार होते। बाहेर जाऊन खायला तर सर्वांनाच मिसळ खूप आवडते, पण त्याच चवीची मिसळ जर आपण घरच्या घरी बनवली तर खूप बनवायला सोपी आहे। एकदम रेस्टॉरंट स्टाईल मिसळ घरच्या घरी कशी बनवायची ते आपण पाहूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मटकी घेतलेली आहे पावशेर। तुम्हाला मिसळ किती बनवायची आहे त्यानुसार मटकी घ्यायची आहे। मटकी भाजून घ्यायची। आता याच्यासाठी लागणारे साहित्य बघू। तर इथे मी आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, कांदा टोमॅटोची पेस्ट घेतली, खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे आणि थोडासा खडा मसाला, कोथिंबीर, कढीपत्ता, गरम मसाला, धना पावडर, हळद, लाल तिखट, मीठ आणि काश्मीरी लाल तिखट घेतले आहे। कलरसाठी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे। एका पातेल्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल गरम करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला। कढीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची। आलं लसूण पेस्ट परतलेली आहे। आता त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोचे वाटण टाकून घेऊ। ते पण असे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये। 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। 2 मिनिटं परतून झालेले आहे। आता याच्यामध्ये खोबऱ्याचे वाटण टाकून घेऊ आणि ते पण आता आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचे। छान असे तेल सुटलेले आहेत। आता याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेऊ। आणि आता याच्यामध्ये मी हा मिसळचा मसाला वापरलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकून घेतला आणि थोडासा कच्चा मसाला जो मिक्सरमधून मी काढलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे। आणि आता हे पण आपल्याला सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सर्व मसाले आपले पेस्टमध्ये मिक्स होतील। मसाले सर्व परतून झालेले आहेत। तेल पण सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे। तेल सेपरेट झालेले आहे। आता याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी ओतून घेऊ। याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। गरम पाणी ओतल्यानंतर सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहे। थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये मटकी टाकून घेऊ। ही मटकी मी भाजून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। याच्यामध्ये टाकून घेतली आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। बघू शकता किती छान असा आपला कट तयार बनवून झालेला आहे। आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि 10 मिनिटे आपल्याला याच्यामध्ये मटकी शिजवून घ्यायची आहे। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपली मटकी शिजून तयार झालेली आहे। मिसळचा कट खूप सुंदर असा दिसत आहे। आता याच्यावरती मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तयार आहे आपली झणझणीत अशी पुणेरी मिसळ, खाण्यासाठी तयार आहे। चला आपण खाण्यासाठी ताट तयार करून घेऊ। पहिल्यांदा फरसाण घेतलं, त्याच्यावरती थोडीशी मटकी टाकली आणि त्याच्यावरती आता आपल्याला रस्सा टाकून घ्यायचा आहे। एकदम तरीदार असा रस्सा बनलेला आहे, तो याच्यावरती टाकून घेऊ। पाव घ्यायचे आहेत, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू घ्यायचे। तर खाण्यासाठी तयार आहे आपली झणझणीत अशी मिसळ, जी आपण हेल्दी पद्धतीने घरच्या घरी बनवलेली आहे। असेच हेल्दी पदार्थ आपण घरच्या घरी बनवून खाऊ शकतो। त्याच्यासाठी बाहेर कुठेही जायची गरज नाही। तर अशा सोप्या आणि टेस्टीच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा, जेणेकरून माझे
सर्वच रेसिपी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोचतील. तोपर्यंत धन्यवाद.